आपण सर्व सेवक सेविका मिळून भगवंताला आणि बाबाला एकतेने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जुमदेव जी को प्रणाम। परमात्मा नमस्कार बाबा, सगळ्यांना नमस्कार नमस्कार। परमपूज्य परमात्मा सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूर बाबांच्या आदेशाप्रमाणे धर्मापुरी या गावामध्ये परमपूज्य परमात्मा सेवक मंडळांतर्गत भव्य सेवक संमेलन आणि सामूहिक हवनाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता। त्या निमित्ताने एका भगवंताच्या भगवत कार्याची चर्चा बैठक सुरू आहे। या भगवत कार्याच्या चर्चा बैठकीमध्ये सृष्टीचे आणि बुद्धीचे विधाता स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझा प्रणाम। आपले सर्वांचे सद्गुरू मानव धर्माचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे। बाबांना माझा प्रणाम। बाबांना वेळोवेळी सहकार्य करणाऱ्या आम्हा सर्व सेवकांना प्रेम देणाऱ्या आई वाराणसी उपस्थित आहे। आईंना माझा प्रणाम। आजच्या या कार्यक्रमाचे आणि भगवत कार्याच्या चर्चा बैठकीचे अध्यक्ष आणि परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे अध्यक्ष आदरणीय राजूजी मदनकर साहेब यांना सुद्धा माझा प्रणाम। प्रामुख्याने या मंचावर उपस्थित परमपूज्य परमात्मा सेवक मंडळाचे उपाध्यक्ष मनोहररावजी देशमुख साहेब, मंडळाचे सहसचिव आदरणीय मोरेश्वरजी गबने साहेब, मंडळाचे कोषाध्यक्ष आदरणीय प्रवीणजी उराडे, मंडळाचे संचालक आदरणीय भेंडारकरजी, जिपकाटेजी, पटोळेजी, या सगळ्यांना माझा नमस्कार। या कार्यक्रमाचे आयोजक आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक विजय क्षीरसागर, प्रामुख्याने या विश्वस्त धर्मापुरी या गावातील विश्वस्त कार्यकारिणी मंडळाची कार्यकारिणी यामधील कार्याध्यक्ष आदरणीय राजकुमारजी मदनकर, अनिलजी भिवगडे उपाध्यक्ष, निखिलजी आंबेलडुके सचिव, रजतजी श्रावणकर सहसचिव, गिरधारीजी ठाकरे कोषाध्यक्ष व त्यांचे सर्व सहकारी या सगळ्यांना माझा नमस्कार। प्रामुख्याने नुकतेच या ठिकाणून आताच मार्गदर्शन करून गेलेले माजी आमदार आदरणीय टेकचंदजी सावरकर साहेब, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष निशाताई सावरकर यांना सुद्धा माझा नमस्कार। त्याआधी आपल्याला मार्गदर्शन करून गेलेल्या जिल्हा परिषद सदस्य आदरणीय राधाताई अग्रवाल या सगळ्यांना माझा नमस्कार। प्रामुख्याने या मंचावर उपस्थित सर्व शाखेचे पदाधिकारी, त्याचप्रमाणे परमपूज्य परमात्मा सेवक मंडळातील सर्व मार्गदर्शक मंडळी या सगळ्यांना माझा नमस्कार। प्रामुख्याने ज्यांच्यामुळे या कार्याला शोभा असते असे बाबांचे सर्व सन्माननीय सेवक सेविका बालगोपाल या सगळ्यांना माझा नमस्कार। वेळ बराच झालेला आहे आणि कार्यक्रमाची वेळही निघून गेलेली आहे। या पॉम्पलेट मध्ये 4 वाजेपर्यंत कार्यक्रम दिलेला आहे, पण या ठिकाणी जे पद आहेत उद्घाटक अध्यक्ष महोदय काहीतरी बोलावंच लागेल आणि म्हणून वेळ का होईना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की कोण दिवस येईल कैसा कोण जाणे। आम्हाला नाही माहित की या 3 तारखेला धर्मापुरी गावामध्ये आमचं आगमन होईल।
लांबून लांबून सेवक सेविका आल्या, यांचे या ठिकाणी आगमन होईल आणि या कार्यक्रमामध्ये त्यांच्यामुळे शोभा येईल हे आम्ही ठरवत नसतो. आमच्या नशिबावर असते, वेळेवर अवलंबून असते की परमेश्वर काय घडवते, कोणाला कुठे पाठवते आणि त्यामुळे त्या कार्यक्रम कसा साजरा पार पडतो हे या ठिकाणी आवर्जून बऱ्याच लोकांनी मार्गदर्शन केलेलं आहे. खरोखर आम्ही कार्यक्रमामध्ये आलो, मगाशी कोणीतरी बोलून गेलं की आम्ही काही घेऊन गेलो पाहिजे, काही सार्थक झालं पाहिजे आमच्या जीवनाचं. नाहीतर कार्यक्रम आहे, 10-10 लाख रुपये खर्च करतो आम्ही आणि त्या पैशाला काही अर्थ राहत नाही. असं होऊ नये. आम्ही अनेक पद असताना सगळं केलं, पण आज आमच्या मनामध्ये भाव निर्माण करून या कार्यक्रमाला उपस्थित झालो, त्याचं सार्थक आमच्या जीवनाला मिळालंच पाहिजे. तर परमेश्वरी कार्य करण्यामध्ये मजा. जर आम्ही या ठिकाणी बसलो आणि आमचे लक्ष कुठेतरी आहे तर काही साध्य होणार नाही. नेहमी सांगत असतो, संतांनी म्हटलेलं आहे, भाव तिथं देव. आमचे लक्ष, आमचं भाव त्या परमेश्वराप्रती जर असला तर देव दिसल्याशिवाय राहत नाही, हे तेवढंच खरं. आता देवाला कोणी पाहिलं का प्रश्न उद्भवतो आमच्या समोर. त्या देवाला या जगामध्ये कोणी पाहिलं नाही, कोण्या संतांनी पाहिलं नाही, कोण्या ऋषीमुनीने पाहिलं नाही. मात्र त्याचे गुण जे असतात, जेव्हा बाबांनी त्या परमेश्वराला प्राप्त केलं तेव्हा जगामध्ये एक डोळा दिसला बाबाला आणि त्या डोळ्यामध्ये संपूर्ण विश्वाचे दैवत्य सामावलेलं होतं. म्हणजे परमात्मा एक आहे, त्याचे रूप अनेक आहे, ते त्यावरून सिद्ध झालं आणि त्या माध्यमातून संतांनी लोकांना जागवण्याचे कार्य केलं. बाबावर दुःख आले नसते तर आज आम्हाला हा मार्ग मिळाला नसता, आम्ही या ठिकाणी उपलब्ध राहिलो नसतो. तर दुःख हे महत्वाचे आहे, पण आम्ही दुःखाला घाबरतो. आम्ही दुःखाला घाबरतो. बाबांनी सांगितलं, परमेश्वर तुमच्या जवळ जागृत आहे. ती शक्ती कशी आहे? ती जागृत शक्ती आहे, घाबरण्याची काम नाही. पण मानवी जीवन आहे, त्या मानवी जीवनामध्ये चढ उतार येणार आहे, दुःख येणार आहे, सुख येणार आहे. आणि ज्याला दुःख भोगून सुख मिळते त्याची मजा, जीवनामध्ये जो आनंद आहे तो वेगळाच मिळतो. आणि एखाद्या बापाने कमावून टाकलं आणि आयतं मिळालं तर त्याची मजा वेगळी. ते आमच्या देशमुख साहेबांनी कुठेतरी अनुभव सांगितला आणि तो थोडा डोक्यात ठेवला. एका बापाला 2 पोरं होते आणि खूप इस्टेट होती. त्याला वाटलं की मी मरून जाईल, हे झगडे करतील आणि म्हणून ती वाटून दिली दोघांना. पण शब्द टाकून गेले की छाव छाव जाणार छाव छाव आना, म्हणजे सावली सावलीत जाणं आणि सावली सावलीत येणं. अशा शब्दामध्ये दोघाही भावांनी विचार केला. बाप मरून गेला आणि आपापलं कार्य करण्याची सुरुवात केली. आता बापांनी म्हटलं का सावलीत जायचे आणि सावलीत यायचं. तर एका भावाने काय केलं, घरापासून तर दुकानापर्यंत मंडप टाकून दिला. घरापासून तर दुकानापर्यंत मंडप टाकून दिला की मला ऊन नाही लागली पाहिजे. आणि तो 10 वाजता उठायचा आणि त्या मंडपाने जायच्या, दुकानदारी उघडायची, जे काही दुकानदारी झाली ते करायची आणि वापस यायच्या. एका मुलाने असा विचार केला की छाव छाव जाण्यास सावलीत जर मला जायचं आहे तर तो पहाटेला उठत होता
आणि सूर्यनारायण निघाच्या आधी तो दुकान उघडत होता, म्हणजे तो सावलीत गेला. आणि सूर्यनारायण बुडल्यानंतर रात्रीला तो दुकान बंद करत होता. जास्त कमाई त्या मुलाने केली. सावलीतही जाणं झालं, शब्दाचं पालनही करणं झालं आणि कमाई झाली. हा फरक आहे आमच्या विचाराचा. आणि म्हणून हे जे याच्या संग पटत नाही त्याच्या संग पटत नाही ह्याच्या भानगडी येतात, तर प्रत्येकाच्या विचारावर अवलंबून आहे. माणूस खराब असत नाही, कोणताच माणूस खराब नाही, पण त्याच्या विचारामध्ये फरक पडला. माझ्या मनासारखं नाही झालं तर मी याला खराब म्हणतो. माझ्या मनासारखं झालं तर तो माणूस कसाही असला तरी त्याला पसंत पडतो. बाबांनी एका परमेश्वराला मिळवलं, स्वतःच्या कुटुंबामधलं दुःख दूर करून जगाच्या कल्याणा संतांची विभूती या म्हणीप्रमाणे दुःखी आणि गरीब लोकांना जागवण्याचे कार्य केलं. आम्ही जागलो पाहिजे. आज गरज आहे आम्हाला. जीवन वारंवार मिळणार नाही. 84 लक्ष योनी भोगून हा मानव जन्म मिळालेला आहे असं आम्ही रामायण पुराणामध्ये गीतेमध्ये वाचलं. पण आज गरज आहे आम्हाला हे जीवन टिकवून ठेवण्याची. हे वारंवार मिळण्याचे जीवन नाही. आणि म्हणून या दुःखी लोकांना पदरी पकडलं, अनेक प्रकारच्या रोगाला तळा बसला. कॅन्सर सारखा रोग दूर झाला, महारोग दूर झाला, ब्रेन ट्युमर दूर या ठिकाणी आहे. काही कुठे जावं लागत नाही आम्हाला. कॅन्सर ते आमचे उपाध्यक्ष मंडळाचे त्या मानेकडे लक्ष करा, त्यांच्या 7 छिद्र पडले होते. कशाने बसले? या भगवत कार्याच्या तेल आणि रक्षाने. कहाणी लांब आहे त्यांची, आमच्याजवळ वेळ नाहीये. आणि म्हणून ते तेल आणि रक्षा लावलं, कॅन्सर दुरुस्त झाला. महारोगाचे सुद्धा आमच्या इथं माजी कोषाध्यक्ष होते. बँकेत ड्युटी होती बालाजी नंदनवार. बँकेत बसू देत नव्हते. त्याला महारोग आहे म्हणे, तिरस्कार करत होते. बाबांनी बुद्धी दिली, त्याचा महारोग बरा झाला आणि बँकेमध्ये त्यांनी नोकरी केली. मी ब्रेन ट्युमर सांगितलं तुम्हाला. आता हे आमचे वासुदेवराव पडोळे याच ठिकाणी आहे. सगळं कुठेच जावं लागत नाही आपल्याला. हे वासुदेवराव पडोळे 6 महिन्याचे आयुष्य घेऊन या मार्गामध्ये आले. डॉक्टरने सांगितलं 6 महिन्याच्या वर वाचणार नाही. मार्गामध्ये प्रवेश केला. मला वाटते जवळपास 30 वर्ष यांना होऊन गेलो. 30 वर्ष होऊन गेलं मार्गात यासाठी. कशी कृपा आहे. आज आम्हाला समजण्याची गरज आहे. जर आम्ही समजलो नाही, बाबांनी स्वतंत्र बनवलेलं आहे. आम्ही पारतंत्र्यासारखे वागतो. आम्ही कसे वागतो? पारतंत्र्यासारखे वागतो. देशाला स्वातंत्र्य मिळालं, परंतु फाळण्या करून गेले. काय डॉक्टर साहेब? फाळणी करून गेले आणि स्वतंत्रता हिसकावली. आणि म्हणून बाबांनी या प्रत्येक सेवकाला जीवनदान मिळवून दिलं आणि स्वतंत्र अधिकार दिले. विचार करा तुम्ही, बाबांनी दिले की नाही? जर बाबांनी ते अधिकार दिले नसते, आज आम्ही या ठिकाणी बसलो नसतो. बाबांच्या पायाचे ऑपरेशन झालं होतं, पाय तुटला होता, तेव्हा बाबा अमेरिकेला होते. डॉक्टर मनोज ठुबरीकर म्हणाले, बाबा आता तुम्ही इथेच राहून जा. आता तुम्ही इथेच राहून जा, सगळं उपलब्ध आहे. पैसा, औषध, खाणं पिणं सगळं. हे मुलगा आहे तुमच्या मनात. थोडं आम्हाला त्या शब्दाकडे लक्ष द्यायची आहे आणि त्याची जाण ठेवायची आहे. काय बोलले बाबा? मला नाही वाटत आमच्यामधून कोणी असं बोलेल. मला नाही वाटत. बाबा म्हणे, अरे म्हणू तू एकुलता एक मुलगा आहे म्हणे अमेरिकेला, पण भारतामध्ये, म्हणजे तेव्हा बाबा अमेरिकेला होते, तेथून बोलले. आणि भारतामध्ये माझे अनेक मुलं वाट बघत राहतील म्हणे. कोणाची पदवी दिली हो तुम्हाला? आम्हाला कोणाची पदवी दिली? लेकराची पदवी दिली, मुलाची पदवी दिली. कोण असा महात्मा आहे की
यांनी हे सगळं घडवलं. संतांचे काम आहे दुःखी आणि गरीब लोकांना जागवण्याचं, पण बाबांनी सर्व संतांच्या व्यतिरिक्त कार्य केलेलं आहे. प्रपंचात राहून ती कृपा मिळवली. बाकी संतांनी प्रपंचाला अलिप्त केलं, डोंगरावर गेले, पहाडावर गेले आणि त्या परमेश्वराला मिळवलं. आणि शेवट बाबांनी हे सगळं एवढी मोठी महाशक्ती मिळाली त्या ब्रह्मांडाला मिळवलं. राहणीमान पहा बाबांचे कसं होतं. आम्ही एका एका गोष्टीकडे जर लक्ष दिलं का नाही, खरोखर आमच्यामध्ये सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही. साधं राहणीमान, कधी अहंकार केला नाही, मी बाबा आहो कधी म्हटलं नाही. खेड्यापाड्यात दौरा व्हायच्या दिवटे साहेबाला या इकडल्या पट्ट्यातल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे जुने सेवक आहेत. बाबा आणि सेवक जेव्हा बसायचे, बाबा कोणते वय हे माहित नव्हतं लोकांना. बाबांनी कधी म्हटलं नाही मी बाबा आहो. आणि असं साधं राहणीमान बाबांनी काढलं आणि म्हणून ती कृपा, जागृत कृपा आजही काम करते. आणि त्याचा उपयोग या कलियुगाच्या काळामध्ये आम्हाला घ्यायचा आहे. आम्ही 1998 ला मार्गात आलो. आमचे कुटुंब, आम्ही लहान असताना, आता विजय क्षीरसागरने सांगितलं, सर्व कुटुंब मार्गात होतं. पण कोण दिवस येईल कैसा, मी सांगितलं मग असे, नशिबाच्या वर आणि वेळेच्या आत काही लाख काही करा तुम्ही, काही मिळत नाही. वेळ जर आली तर कोणी हिसकावून घेत नाही, हे तेवढंच खरं. 98 ला जेव्हा मार्गात आलो, शून्यामध्ये होतो. शून्यामध्ये सरकारी नोकरी असून महानगरपालिकेमध्ये नोकरी होती, परमनंट नोकरी झाली. 84 ला 80 ला कामावर लागलो, पण दारिद्र्य घरामध्ये होती. दारिद्र्यामुळे व्यसन जळलं आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये आम्ही शून्यामध्ये आलो. पण त्याला फिकर असते, ज्यांनी जन्म दिलेला आहे त्याला फिकर आहे प्रत्येक मानवाची. बाबांनी तेच केलं का हा जन्म अधोगती जाऊ नये म्हणून एका एका माणसाला जोडलं, एका एका माणसाला जागवलं. रात्रंदिवस प्रयत्न केले बाबांनी. पुस्तकामध्ये अनुभव आहे. डॉक्टर म्हणून कार्य देत असताना बाबाला म्हटलं, काय बाबा हे लावलं तुम्ही सेवकाला कार्य देणं, कार्य देणं. आता वाजले किती? निव्वळ एवढ्या शब्दाचा फरक असा पडला की डॉक्टर मनोला धनुर्वात झाला म्हणून डॉक्टर झोडेंनी सांगितलं. आता धनुर्वाताचा माणूस 6 महिन्याच्या वर, 6 तासाच्या वर वाचत नाही. परंतु बाबाला स्वतः माहित होतं याला बिमारी कोणती झाली. बाबाला माहित होतं. बाबाला माहित होतं की माझ्या भगवंताचा अपमान झाला आणि त्याची बिमारी याला झालेली आहे. मी शॉर्टकट घेतो. मी हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि डॉक्टरला जेव्हा बाबांनी विचारलं, बाबा डॉक्टर साहेब बिमारी कोणती आहे, तर म्हणे सिरियस केस आहे. सिरियस नावाचं असं कुठं बिमारीचं नाव लिहिलं आहे का? नाही. जिथपर्यंत निदान मला सांगत नाही मी औषध देऊ देणार नाही. बाबांनी म्हटलं डॉक्टरांना. बाबाला मूर्ख सुद्धा म्हटलेला आहे. बाबांनी स्वतःला महामूर्ख समजावून घेतलं. कसा फरक आहे. आम्ही त्या शब्दाकडे लक्ष देत नाही. शब्द सांभाळून बोल. शब्दाला नाही हात पाय. एक शब्द औषध करे, एक शब्द करे घाव. शब्दरूपी परमेश्वर आहे. ज्या इमान व भगवान परमेश्वराला कोणी पाहिलं नाही. त्या अनेक मध्ये एका बाईनी परमेश्वराला स्मरण केलं. तिच्या मुलाला 10 वर्षाच्या मुलाला हार्ट अटॅकची बिमारी होती. मुंबई आणि दिल्लीच्या मधात राहते आणि डॉक्टर मानकेकडे तिला न्यायचं होतं. मजुरी करणारी बाई, तिच्याकडे पैसा नव्हता. तो अनेकवाला असे की तो सेवक असे. परमेश्वर सगळ्यांच्या एक आहे, लक्षात घ्या. हे आम्ही कुठेतरी नियमामध्ये अटकलो आहोत आणि म्हणून आम्हाला हे पाळायचं आहे. याच्या आधी मी
मारुतीची पूजा केली, भगवंताची पूजा केली, हनुमानाची पूजा केली, पण त्यावेळेस काही मिळालं नाही. आणि या ठिकाणी जे साध्य केलं बाबांनी, भगवान बाबा हनुमानजी नाव घेतलं तर दुःखाचा नायनाट झाला. त्या बाईंनी स्मरण केलं की मला डॉक्टर मांडगेकडे न्यायचे आहे. प्रभू खेळ दुनियेच्या कशाला सांग केला. त्या डॉक्टर मांडकेला दिल्लीतून पत्र आलं की तुमचे हार्टचे ऑपरेशन इतके सक्सेस झाले, ज्यांनी स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरेंचं ऑपरेशन त्या डॉक्टर मांडकेने केलं होतं, आणि तुम्ही दिल्लीला या. हा भगवंताचा खेळ आहे. ते राहिलं प्रशस्ती पत्र घेण्याचं. विमानावर बसले, विमान दिल्लीच्या दिशेने उडलं आणि तुफान सुटलं. विमानाला वापस येऊन लँडिंग करावं लागली मुंबईमध्ये. 4 व्हीलरनं निघले, रस्ता चुकला आणि सरळ त्या बाईच्या गावामध्ये डॉक्टर मांडकेची गाडी गेली. कसा खेळ आहे हा. कोणी बोलवलं? डॉक्टर मांडके एवढा मोठा तज्ञ, मोठा स्पेशालिस्ट त्या बाईच्या घरी जाऊ शकते? हे परमेश्वराने फेर दिला आणि डॉक्टर मांडके त्या बाईच्या घरी पोहोचला. अन्नधुन्न पाऊस आला, रात्रीची वेळ, आणि बाईच्या दाराला ठोकलं. बाई मला सहारा देता काय? हे तुफान आहे. आणि त्यावेळेस तिथे ओळख झाली. मी शॉर्टकट घेतो की मी डॉक्टर मांडके आहे. बाईला विचारलं का कशा करता तू एवढं परमेश्वराचे नामस्मरण करत आहे? त्यावेळेस डोळ्यातून ठसठस आसू पडल्या आणि सांगितलं की माझ्या मुलाला हार्ट अटॅक आहे, माझी ऐपत नाही ऑपरेशन करण्याची, त्याची फीज 1000 रुपये आहे. डॉक्टरांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं. म्हणजे डॉक्टर मांडके मी आहे म्हणे. कसा खेळ आहे. आणि म्हणून परमेश्वर या ठिकाणी आहे. तो निर्गुण निराकार आहे. तो काही सांगत नाही मी तुमच्या असं कार्य करतो म्हणून. आम्ही नशीबवान आहोत की या मंडळाचे सेवा करण्याची आम्हाला मोक्का मिळाला. बऱ्याच लोकांनी सांगितलं मदनकर साहेबांच्या काळात असं असं झालं. खरोखर नक्की डेव्हलपमेंट झालेला आहे. काही त्याच्यात चूक नाही. हे या ठिकाणी पडोळेजी बसले आहे. ज्या वेळेस त्या भवनाला टाला लावायचा आला होता, NIT वाले पोहोचले. त्या पारडी मधून जाणारे आम्ही लोक, आणि तो भवनाचा टाला एका अनेक वाल्या नगरसेवकांनी वाचवला. लक्षात घ्या. कोणी खेळ केला वा? त्या परमेश्वराचा खेळ होता. आणि त्याचे नाव होतं मामा धोटे. नगरसेवक होता, NITचा ट्रस्टी होता. मामा आम्हाला फक्त 1 तास का 2 तास वेळ द्या, आणि तेवढ्या काळामध्ये मदनकर साहेब तेव्हा संचालक होते त्या बॉडीमध्ये, वाघसाहेबाच्या बॉडीमध्ये. आणि अशा परिस्थितीमध्ये स्टे आणला आणि केस सुरू झाली. हेच बावनकुळे साहेब आज आले नाही, येणार होते पण, आणि टेकचंद सावरकरांनी सांगितलं, खूप प्रयत्न केले. काही लोकांनी काँग्रेसची सत्ता होती म्हणून काँग्रेसवाल्याकडे नेलं. 3 महिने 6 महिने घुमलो आम्ही मदनकर साहेबांसोबत. विचारा त्यांना, आता सांगतील ते. आणि विधानसभेची निवडणूक लागली 2014 मध्ये. आणि 2014 मध्ये जेव्हा निवडणूक लागली तेव्हा बावनकुळे साहेब ऊर्जा मंत्री झाले. आणि त्यांनी आपल्या आश्रमात शब्द दिला आणि डोळ्यानं मी पाहिलं. जेव्हा जेव्हा मी मदनकर साहेबांसोबत मुंबईला गेलो, ह्या सावरकरबाई आता इथं असल्याला मजा घेतली असती. त्या बाईची थोडीशी घेतली असती नक्की. कर्मठ बाई आहे, काम करणारी बाई आहे. एखाद्याच्या मागे लागली तर पिछा सोडत नाही. बावनकुळे साहेबांनी कसे कसे शब्द बोलत होते, पण काम काढून घेत होती. खरोखर त्यांनी जे सांगितलं काही चूक नाहीये. फाईल स्वतः बावनकुळे साहेबांनी या टेबलवरून त्या टेबलवर स्वतः हलवली. ऊर्जा मंत्री असून सुद्धा. मला कुणाची तारीफ करायची नाही, पण मंडळाच्या लेखाजोखा सांगतो. आम्ही भाग्यवान आहोत. एक
28 जुलै 2013ला या ठिकाणी निवडून आलो आम्ही. लढण्याची बिलकुल इच्छा नव्हती. 4 ऑगस्ट 2013 मध्ये पद मिळाले आणि लगेच 30 सप्टेंबर 2013ला गोंदिया या ठिकाणी डाक तिकीटचे अनावरण झालं. मी सचिव होतो त्यावेळेस. साहेबांनी कामं केले. ज्या साहेबांनी पहिले फाईल टाकून ठेवली होती पण काम थांबले होते, ते काम त्या परमेश्वराने त्या काळामध्ये करवून घेतले. आणि अशा परिस्थितीमध्ये आमच्या मानकर साहेबांनी मौदा आश्रमचा आढावा सांगितला. 26 एकर जमीन 2013 ते 2018च्या काळात झाली. लक्षात घ्या कसे कसे सौदे झाले हे आम्हाला माहित आहे. डेव्हलपमेंट झालं. आज मौद्यामध्ये जर आम्ही गेलो, पर्यटन स्थळ तीर्थस्थळ झालेलं आहे. आणि म्हणून कर्म करे सो क्यों डरे, पीछे क्यों पछताए, पेड़ लगा बबूल का तो आम कहां से खाए. खरोखर जर मेहनत घेतली तर सफल झाल्याशिवाय राहत नाही. हे आमच्या डोळ्यासमोरचे ताजे उदाहरण आहे. आणि 18 ते 2023च्या माध्यमात 8 आणि 3 11 एकर जमीन घेतली साहेबांनी. आता 8 एकरची रजिस्ट्री करायची आहे. पैसे देणं संपलं आहे. शेवटीची किस्त द्यायची आणि रजिस्ट्री मारायची आहे. आता निरोप दिला त्यांना की तुम्ही रजिस्ट्री मारा, पैसे आम्ही देतो. 59 एक परफेक्ट आकडा लक्षात ठेवा. बरेच लोक कन्फ्युज होतात. कोणी 65 सांगतात, कोणी 60 सांगतात, कोणी कितीतरी सांगतात. मी तुम्हाला परफेक्ट आकडा सांगतो. आता ते मोजणी झाली, सर्वे झाला आता करंट मध्ये. त्याला 2 लाख रुपये आमच्या मंडळाकडून देण्यात आले. किती अजून हिसाब व्हायचा आहे. 59.48 म्हणजे जवळपास 60 एकर जमीन आज आश्रमाला झाली. आणि जर परमेश्वराने योग दिला तर 100 एकर करण्याचं समोर स्वप्न आहे. त्याला घडवायचं आहे, तो घडवेल. मतामध्ये मतांतर होऊ शकते, पण या बाबाच्या कार्याला जर कोणी अडथळा दिला, आम्ही भ्याला बोलत नाही. चाहे मदनकर साहेब असे, चाहे आणखी कोणी असेल. कारण काय, त्याच्या साप सूत्र डाग न लागणार व्यक्तिमत्व आमचे आहे. आणि म्हणून आम्ही हे शब्द बोलतो, समोर बोलतो. आम्ही साहेब सांगतील जे काय सांगायचे ते. खरोखर आम्ही विचार केला बाकीच्या गोष्टीचा. आता बोललं तर काही दुःख नाही वाटते लोकांना. कठीण परिस्थिती होती, आज चांगली परिस्थिती आहे. लक्षात घ्या, सुंदर अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून आम्हाला आमच्या जीवनाकडे लक्ष द्यायचे आहे. कार्यक्रम आता 1 कोटीचा अर्ज टाक म्हणे राजकुमारला. आम्हाला ते जवळ होणार आहे. लक्षात घ्या, स्पष्ट सांगतो मी. नाही कुठे नाराज झाले तरी परवा नाही. हे जे गावोगावी हा जो कार्यक्रम राबवला जात आहे, याच्या आम्हाला समोर काहीतरी कठीण परिस्थितीतून निघावं लागणार आहे. पाहू परमेश्वर काय घडवते, घडवेल आणि चांगलंच घडवेल. हे भक्ती आहे. आणि त्या भक्तीमध्ये जर कोणी अडथळा दिला तर त्याच्या गतीला पारावार नाही. आणि म्हणून 5 वाजले म्हणजे मी अर्धा घंटा घेतला. आणि साहेबांचे पुन्हा आपल्याला मार्गदर्शन घ्यायचे आहे. मी सगळ्यांना विनंती करतो की एक चित्त, एक लक्ष, एक परमेश्वर. कोरोना सारखा आम्ही रोग पाहला. बापाची मयत पोरगं नाही उचलू शकता. मी एका ठिकाणी बोललो होतो तर माझ्यावर टीका आल्या होत्या. आणि दुसऱ्या दिवशी त्याचे मला उत्तर द्यावं लागलं होतं. चढले होते माझ्यावर. पण डोळ्यांनी पाहिलेली परिस्थिती सांगितली. महानगरपालिकेमध्ये मी होतो. कुत्र्यासारखं ओढून अँब्युलन्स मध्ये लाशा टाकल्या होत्या. तुम्ही कसं म्हणे, कुत्र कसं म्हणलं म्हणे आम्हाला सगळं, आमच्या बापाला, आमच्या मायले. अरे तो आता अर्थ जर वेगळा काढत असाल तुम्ही तर त्याला आम्ही काय करणार आहे. ज्याची सोच जशी आहे तसं त्याचा अर्थ निघणार आहे. मनाचं आम्हाला हे होतं की आम्ही कोणाला स्पर्श करू शकत नव्हतो. आम्ही आमच्या बापाला हात लावू शकलो नाही. असा कोरोना सारख्या रोगाला या परमेश्वरी कार्याने तडा दिला.
अध्यक्ष महोदयांनी कार्य सुद्धा त्यावेळेस काढले आणि सर्व सेवकांनी त्यावेळेस कार्य केले, कुठेही धक्का लागला नाही. आणि पुढे जर आम्हाला आमच्या जीवनामध्ये वाचायचे असेल, चांगलं कार्य करायची इच्छा असेल, तर आता तरी पुढे संतांनी म्हटलंय, माझे काही म्हणणं नाही, आता तरी पुढे हाची उपदेश नका करू अशा आयुष्याच्या. चुकलो आम्ही कालपर्यंत, सावरा आज आम्ही सावरू शकतो, आमचे जीवन आजही बनू शकते. बायकोचे पटलं नाही तर बायकोला फेकून देता का? हा, भाजीपाला आहे का सडली आहे तर फेकून द्या. मग जीवनामध्ये कमी जास्त झालं तर तिला फेकून द्यायचे का? अरे संघर्ष करायचा आहे. बाबांनी सांगितलं शक्ती तुमच्यापाशी आहे, ही चैतन्य शक्ती आहे, लक्षात घ्या. आणि अशा चैतन्य शक्तीला सांभाळलं की नाही तर तुम्हाला बाबांनी म्हटलंय, या माझ्या सेवकाला म्हणे कोणी हात लावू शकत नाही, म्हणजे काटाही रुतणार नाही म्हणे. आणि म्हणून आज गरज आहे आम्हाला त्या गोष्टीची. लोक इलेक्शनच्या माध्यमातून बोलतात, लोक राजकारणाच्या माध्यमातून बोलतात. आता गरज आहे, आता गरज आहे कशाची? अरे बाबांनी नाही केलं ते त्यावेळेस. आता मला नाव सगळे माहित आहे, मी बोलतो कधी कधी माहित मध्ये की 2013ला काय झालं, 2 ला काय झालं, 2005 ला काय झालं. या लोकांना माहित नसेल, काही जुने लोक त्यांना माहित आहे, पण जे आता इथून मार्गदर्शन करून गेले की नाही यांना एकंदर नाही माहित आहे. जी परिस्थिती समोर आलेली आहे त्या परिस्थितीला हाताळण्याचं कार्य या मंडळाने केलं आहे. आणि म्हणून परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ केव्हा म्हटलं म्हणते, आम्ही कानाने ऐकलं, आम्ही ऐकलं, रमेश भाऊ चुगलीकरच्या तोंडातून ऐकलं, गणपतराव टाकळीकरच्या तोंडातून ऐकलं, वाघसाहेबाच्या तोंडातून ऐकलं की बाबांनी म्हटलं मी गेल्यावर मंडळ. आणि तुम्ही जर म्हणत असाल का नाही म्हटलं, नसेल म्हटलं, पण बाबांनी शब्द मंडळाला जर दिला आहे तर कार्य आम्हाला मंडळाचे करायचे आहे. आणि म्हणून कोणी पदावर आज आम्ही उद्या तुम्ही लोक राहणार आहे, कोणी ते राहणारे बदल होणार आहे, पण मंडळाची छबी खराब होणार नाही. जर खराब व्हायची राहिली असते, कार्य चुकीचे जर झाले असते तर 2014 मध्ये खरोखर टाला लागला असता. देवेंद्र फडणवीस नाही, कोणी जरी आलं असतं तरी तो कोर्टाच्याच माध्यमातून तो टाला उघडला गेला असता. परमेश्वराने योग दिले, आज सगळं व्यवस्थित आहे. 30 वर्षाची लीज मिळाली आहे 2044 पर्यंत. आता तुम्ही म्हणा क्षीरसागर हे सगळं कसं सांगून राहिला, हे तर सगळं साहेबाचे कार्य आहे, असं होते का? आमचे अध्यक्ष महोदय सगळं श्रेय त्यांना जाते, पण 11 लोकांचं त्या ठिकाणी सहकार्य राहते. जर एखाद्याही संचालकांनी विरोध जर नोंदवला तर ते कार्य होऊ शकत नाही. कोणी असतील त्या मधले तर तुम्हाला समजू शकत असेल. आम्ही भाग्यवान आहोत, खरोखर भारताच्या उपराष्ट्रपती त्या ठिकाणी आला होता गोंदियाला, आणि त्या स्टेजवर मदनकर साहेबांचा नंबर लागला होता अध्यक्ष म्हणून. योगायोगाने त्या ठिकाणी प्रफुल्लभाई पटेलनी अलाउन्स केलं आणि मला सुद्धा बोलवलं. त्यांनी आपल्या पत्नीच्या बाजूला खुर्ची लावून त्या स्टेजवर बसवलं. नालीत पडणारे लोक आम्ही आज कुठे पोहोचलो आम्ही. तर म्हणून कर्म करण्याची गरज आहे, चांगलं कार्य करा, कोणी धक्का लावणार नाही. काही राजकारण मनात आणू नका. बाबाला त्यावेळेस अरे बाबांनी हे घडवलं, बाबा मंत्री राहिले असते, पण बाबाला मंत्री बनायचं नव्हतं. म्हणून तत्व शब्द नियम हे फाउंडेशन आहे जीवनाचं, आणि मंडळाचे जर फाउंडेशन असेल हे आमचे मार्गदर्शक, हे मार्गदर्शक मंडळाचे फाउंडेशन आहे. पारतंत्र्यात राहू नका, स्वातंत्र्यात राहा, हा माझा शब्द आहे. आणि म्हणून तत्व शब्द नियमाचं पालन करावं. मी सुद्धा करण्याचे प्रयत्न करीन, तुम्ही प्रयत्न करा. एवढंच बोलून मी माझ्या शब्दाला विराम देतो. सगळ्यांना माझा नमस्कार.